दुसरे चरण संताचे श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत काय माझी वाणी मागेल संतासी रंजवू चित्तासे आपुलिया मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या नमिता गणपती माऊली सारजा आता गुरु राजा दंड गुरु राया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसी दुरी हवाची पुरी वहावसी काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी घेता रोकडियाचे सेवेसाठी निवडलेला अभंग महान वैष्णव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा सर्वांनाच पाठ असणारा मानव जीवाला आल्यानंतर मानव देहाला आल्यानंतर मानवाने काय करायचं हा सांगणारा अभंग आहे महाराज म्हणतात सांगतो रे बाबा म्हणजे ऐका सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला मानव जन्माला आलात तुम्ही माणसाच्या देहाला आलात या मानव जन्माला आल्यानंतर तुम्ही विठ्ठलाचं भजन करा विठ्ठलाची भक्ती करा विठ्ठलाला भजा जर नाही केलो नाही तरी गेला जन्म वाया तुमचा जन्म मानव देहाला जो तुम्ही आलेली आहात हा तुमचा जन्म वाया जाईल बाकी इतर गोष्टी तर तुम्ही सगळ्या करतच आहात ज्या ज्या तुम्ही गोष्टी करता या सगळ्या
मायेच्या गोष्टी आहेत. आणि या मायारूपी पुरामध्ये तुम्ही सगळे वाहत निघालेले, करिता भरोवरी दुरावशी दुरी, तुम्ही देवापासून खूप दूर चालला आहात आणि भवाच्या या संसार रूपी नदीमध्ये तुम्ही वाहत चाललेले आहात. भवाची पुरी वाहावसी, या भवरूपी नदीमध्ये तुम्ही वाहून जाणार. काही करायचं नाही, म्हणजे सोपा साधन आहे. भाव धरा, अंतःकरणामध्ये प्रेम धरा, भगवंतावर विश्वास धरा. काही न लगे, काही करायची गरज नाही. काही न लगे एक भावाची कारण, काही करायची गरज नाही. फक्त अंतःकरणात भाव धरा. मी विठोबाची शपथ घेऊन सांगतो, तुका म्हणे आन विठोबाची. काही करू नका, फक्त अंतःकरणामध्ये भाव धरा आणि अखंड भगवंताचं चिंतन करा. असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल आणि सेवेचं निमित्त तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, वैकुंठवासी सोजरबाई प्रकाशरावजी जाधव या मातोश्रीला जाऊन 2 वर्ष झालं. प्रथम पुण्यतिथी आहे आणि या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेली ही भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची, अन्नदानाची ही सेवा त्यांचे पुत्र सौदागर प्रकाशरावजी जाधव आणि प्रकाशरावजी जाधव यांनी त्यांच्या प्रित्यर्थ आयोजित केलेली सेवा आहे. प्रत्येक मानव जीवाला आल्यानंतर, मानव देहाला आल्यानंतर प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपले आई वडील गेल्यानंतर त्यांच्या प्रित्यर्थ, त्यांना सद्गती मिळण्यासाठी जेही आपल्या शास्त्राने, आपल्या संतांनी, वेदांनी, आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे, आपल्या हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे, परंपरेप्रमाणे जो नियम घातलेला आहे, तो नियम प्रत्येकाने केला पाहिजे. महाराज, मुलाच्या जीवनामध्ये पर्वकाळ याचा, पुरुषासी पर्वकाळ, पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, जेथ माता पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ अति पवित्र. पुरुषासी पर्वकाळ, अनेक पर्वकाळ येतात जीवनामध्ये. चंद्रग्रहणाचा पर्वकाळ आहे, सूर्यग्रहणाचा पर्वकाळ आहे, अनेक पर्वकाळ येतात. सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करीते पारवरणे, का माता पिता मरणे तो अंकित दिवस. का माता पिता मरणे तो अंकित दिवस. अनेक पर्वकाळ येतात. चंद्रग्रहणाचा पर्वकाळ आहे, सूर्यग्रहणाचा पर्वकाळ आहे, मकर संक्रांतीचा पर्वकाळ आहे, कुंभमेळ्याचा पर्वकाळ आहे. पर्वकाळ पण काही काळापुरते, काही मिनिटापुरते, काही घंट्या, एखादी तास, 1.5 तास एवढाच असतो की. पण का माता पिता मरणे तो अंकित दिवस, पूर्ण दिवस त्या मुलाच्या जीवनामध्ये पर्वकाळ असतो. पूर्ण दिवस आपल्या व्यवहारामध्ये आपली माया, या मायेनं आपल्याला दुःख वाटतं हा या दिवसाचं. कारण या दिवशी आपली आई गेलेली आहे, या दिवशी आपले वडील गेलेले, जाणं हा निसर्गाचा नियम आहे. मला इथं जोही आला त्याला एक दिवस जाणं आहे. इथं कोणी काही राहायला थोडं झालेलं आहे, प्रत्येकाला एक दिवस जाणं आहे. आणि गेल्यानंतर मुलाच्या जीवनामध्ये हा पर्वकाळ घडतो. मला मोठा पर्वकाळ. हा पर्वकाळ मागुता परत नाही. पुरुषासे नातोडे सर्वथा, येथ श्रद्धेने धर्म करिता, पवित्रता अक्षय. अक्षय पवित्रता, अक्षय पुण्याची प्राप्ती होते. मला या दिवशी केलेलं जे सत्कर्म आहे, या दिवशी केलेलं जे भजन आहे,
या दिवशी केलेलं जे अन्नदान आहे हे पुण्य तुम्हाला अक्षय पुण्यामध्ये तयार होतं. हे केलेलं पुण्य संपतच नाही. नाही, पवित्रता अक्षय. बाकी तुम्ही पुण्य कराल, ते पुण्य केल्यानंतर त्या पुण्याचा खर्च होतो आणि खर्च झाल्यानंतर संपत. खिशामध्ये पैसे, यात्रेला गेलो, बापूदेवाची यात्रा झाली, पैसे काढले आणि यात्रा केली, पैसे संपले. पण आई वडिलांच्या प्रित्यर्थ केलेलं जे पुण्य आहे ते पुण्य तुम्हाला आयुष्यभर संपत नाही, संपतच नाही. नाही, कितीही खर्च करा. आणि ते पुण्यच कसं आहे, ते पुण्य त्यांच्या आशीर्वादाचं आहे. आणि आशीर्वादाचं पुण्य, आशीर्वादाचं फळ हे अक्षय असतं महाराज. आशीर्वाद काही एका दिवसासाठी नसतो, आशीर्वाद काही एका महिन्यासाठी नसतो, किंवा आशीर्वाद हा काही एका वर्षासाठी नसतो. आशीर्वाद हा कायम असतो महाराज. आई वडिलांचा आशीर्वाद, सद्गुरूचा आशीर्वाद, संतांचा आशीर्वाद आणि भगवंताचा आशीर्वाद हे कायम असतात, चिरकाल टिकणारे असतात. कारण या तीन आपल्या जीवनातले हे तीन घटक समान पात्रतेचे. माता पिता गुरु भगवान, तीनों है एक समान. तिन्ही एक सारखे, माता पिता गुरु आणि भगवान. आपल्या जीवनामध्ये आपले आई वडील, सद्गुरु आणि भगवान तेवढ्याच पात्रतेचे आहेत. विठ्ठल त्या निमित्तानं आयोजित केलेली सेवा आहे. करा, प्रत्येकाने करावं. मला आई वडिलांना जिवंतपणी तर त्यांचा आशीर्वाद घ्यावाच, पण मृत्यू पश्चात सुद्धा सत्कर्म करून, अन्नदान करून त्यांना सद्गती कशी प्राप्त होईल, सद्गतीला त्यांना कसं जाता येईल हे मुलाला करता येतं. जिवंत असतानाच कोणी बघ नाही गेलेत. आपल्या शिवावर वृद्धाश्रम आता सांगलो का नाही सांगितलं तर ते काय निघून जाणार का? तिथंच बसणार. ते मुळातून पाया भरून बांधणी केलेली आहे त्याची. नका सांगू काय, तिथं जे आहेत ना सगळे मोठ्या घरचे आहेत तिथले. बरं आहे, आपलं चांगलं आहे. नाही